राजकीय पक्षांचे नेते एका पक्षातनं दुसऱ्या पक्षात जात असतात आणि स्वतःच्या स्वार्थासाठी ते एका पक्षातनं दुसऱ्या पक्षात गेले। त्यामुळे शहराचा काही विकास होत नाही। त्यामुळे जनता ही त्रासलेली आहे। काही नेत्यांनी आपल्या शहराचा विकास केला पाहिजे आणि जनतेनं काय करायचं हे सांगण्यासारखं आहे, असं यावेळेला भंडाऱ्यामधील काही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। सर्वसामान्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आहे। राजकीय पक्षाचे नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात स्वतःच्या स्वार्थासाठी ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले आहेत। त्याच्यानंतर काय त्या शहराच्या काही विकास होत नाही आणि त्याच्यामध्ये जनता ही त्रस्तावली आहे, परेशान झालेली आहे। तर माझ्या वेगळं बोलणं आहे की काही नेत्यांना आपल्या शहराचा विकास केला पाहिजे। आणि जेव्हा त्यांना तिकीट मिळत नाही, जेव्हा कॉम्पिटिशन असते, एक मतदारसंघ आहे त्या ठिकाणी 10 लोक जेव्हा अर्ज विनंती करतात आम्हाला तिकीट द्यावी, त्यावेळेला हे बघतात की यांना तिकीट नाही मिळाली, ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात आणि दुसऱ्या पक्षात त्यांना पैसे देऊन किंवा इतर प्रलोभन देऊन त्यांना आपल्या पक्षामध्ये वळवून घेतात। परंतु हे पक्षाशी सुद्धा एकनिष्ठ राहत नाही आणि जनतेशी सुद्धा हे असे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी हे जनतेशी सुद्धा एकनिष्ठ राहत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।